नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण घेऊन आलोय लग्नामध्ये आणि वेगवेगळ्या समारंभासाठी जेव्हा आपण पाकिट भरतो, पाकिट भरतो म्हणजेच पैशाचं पाकिट ॲज अ गिफ्ट म्हणून देतो, ते आपण आपल्या घरी असणाऱ्या जुन्या पत्रिकांबरोबर कसं बनवू शकतो किंवा जुन्या इन्व्हिटेशन कार्डपासून कसं बनवू शकतो हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथे माझ्याकडे 2014 अगदी 2011 पासूनच्या फार साठवून ठेवलेल्या, जमा करून ठेवलेल्या इन्व्हिटेशन कार्ड्स आहेत आणि ते मी फार बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असते. कारण ह्याचे जे पेपर्स असतात ना, ते खूप शायनी असतात, बॉर्डर्स असतात ते जास्त युजफुल असतात आणि ह्याचं जे एम्बॉसिंग इफेक्ट असतो प्रत्येक पेपरचा, तुम्ही पाहू शकता इथे गोल्डन एम्बॉसिंग इफेक्ट आहे, तोही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतो. आणि अशाच काही जुन्या इन्व्हिटेशन कार्डपासून चला तर मग बनवूया. इन्व्हिटेशन कार्ड मधल्या साईडला जो व्हाईट कलरचा शायनी पेपर असतो तो मी इथे घेतलाय. मार्केटमध्ये मिळणारं पाकिट म्हणजेच एनवलप ते इथे घेतलंय मेजरमेंटसाठी आणि त्याला अशा प्रकारे फोल्ड केलंय म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट मिळेल. अकॉर्डिंग टू द मेजरमेंट त्याला कट करून घेतलंय. वरच्या भागास जसं आपल्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या एनवलपमध्ये तो जसा चिपकवलेला असतो तसा चिपकवून घ्यायचंय आणि त्याला जसं शेप असतं साईडने राऊंड, वरच्या कटआउटला जसं राऊंड तसा शेप तुम्ही ड्रॉ करून घ्या. फ्री हँड कटिंग तुमचं जर चांगलं असेल तर फ्री हँड करा. इथे आपण स्ट्रेट नाही घेणार आहे, थोडा कर्व देऊया म्हणजे आपल्या एनवलपला एक वेगळा लुक आपल्याला देता येतील. आणि असा झालाय आपला एनवलप रेडी. आता ह्या एनवलपला अजून आकर्षित बनवण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी इथे काही लेस अटॅच करत आहे. काहीशी अशी लेस अटॅच करून झाल्यानंतर काही पॅच मी इथे जॉईन केला आहे किंवा अटॅच केला आहे. या मिररच्या ऐवजी तुम्ही 1 रुपयाचा कॉईन पण चिपकवू शकता बरं का. आणि काहीसा आपला एनवलप आपल्या जुन्या इन्व्हिटेशन कार्ड पासून रेडी झाला आहे. कसा आहे हा? आहे ना अगदी क्विक आणि सोपा आणि अगदी कमी मटेरियलमध्ये बनवण्यात येणारा असा सुंदर दिसणारा एनवलप. असा एनवलप कोणालाही तुम्ही जर लग्नात दिलात ना तर 1000 एनवलप पैकी तुमचाच पहिला उचलला जाईल. त्यानंतर एका दुसऱ्या इन्व्हिटेशन कार्डचाही मी असा एक बेस रेडी करून घेतला आहे. अगदी सेम प्रोसेस फॉलो केली आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या एनवलपला ठेवून त्याला कट करून घेतला आहे, वरच्या साईडला त्याला फोल्ड केलंय आणि अगदी एनवलपचा बेस रेडी करून घेतला आहे. एनवलपच्या बेस रेडी झाल्यानंतर ह्याला मी इथे जास्त काही सुशोभित करण्यासाठी लेस नाही लावणार आहे, कारण ऑलरेडी तो जो पेपर आहे तो इतका शायनी आहे, त्याच्यावरचं जे एम्बॉस इफेक्ट आहे ते इतकं शायनी आहे, त्याला ह्याची गरज नाही आहे. आणि म्हणूनच एक एनवलपचा बेस रेडी झाल्यानंतर मी फक्त काही गोल्डन मोती बनवू शकतो किंवा अशा प्रकारे जे मी मार्केटमध्ये मिळतात तसे स्टिकर मोती जे असतात ते मी इथे स्टिक केले आहे आणि माझा रेडी आहे दुसरा एनवलप. आता अशा शायनी मटेरियलवर ना आपल्याला काही लिहिता येत नाही आणि म्हणूनच वेगळ्या व्हाईट पेपरचा कटआउट इथे लावत आहे, जेणेकरून आपण आपलं नाव त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो आणि त्याला थोडंसं गोल्डन आणि ऑरेंज कलरचं शेडिंग दिलं आहे, काहीसं असं. आणि इथे रेडी आहे आपला दुसरा आणखीन एक जुन्या इन्व्हिटेशन कार्डपासून अगदी दुसरं कोणतंही मटेरियल न वापरता बनवणारा एनवलप. अजून एक इन्व्हिटेशनच्या आतमध्ये असणाऱ्या व्हाईट पेपरपासून मी इथे एक बेस एनवलपचा बनवून घेतला आहे आणि ह्या बेस एनवलपवर आपल्या जुन्या इन्व्हिटेशन कार्डमधले बॉर्डर्स आणि काही कटआउट्स मी इथे कट करून इथे ह्या एनवलपवर लावून घेणार आहे. अगदी काहीसं इझी प्रमाणात, म्हणजे जास्त काही त्याच्यामध्ये आपण ॲड नाही करायचं, फक्त लेस अशा प्रकारे. बघा मागच्या साईडला मी इथे लेस ॲड केली आहे. गणेशाचं जे कटआउट होतं त्या एनवलपवर ते ॲड केलं आहे आणि ते जे लग्नगाठ होती तीही मी इथे ॲड केली आहे. आणि एनवलपच्या आतल्या साईडला काहीसं असं मी तिथे हा पॅच स्टिक करून घेतला आहे आणि तयार आहे आपला तिसरा एनवलप. मित्रांनो, ह्यात कसे पैसे भरायचे किंवा ह्यात देताना आपण काय काय खबरदारी घेऊ शकतो हे मी इथे पुढे सांगणार आहे. बघा, प्रत्येक एनवलपवर वरच्या साईडला आपण 1 रुपया ग्लूगनने स्टिक करू शकतो. अगदी 2 वे टेप लावूनही स्टिक करू शकतो, जसं मार्केटमध्ये काही एनवलपला असतं. आणि
त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला डायरेक्टली स्टिक करायचं असेल एनवलपला तर डायरेक्टली स्टिक करा. पण काही ज्या अशा एनवलप आहेत जे आपण फार मेहनतीने बनवले आहेत, लेस लावली आहे, अगदी चांगलं चांगलं डेकोरेशन केलं आहे, तर ते त्यांना पुन्हा वापरता यावं म्हणून त्याला स्टिक नका करू, तर काहीसं अशा प्रकारे त्याला लेस बांधूनही तुम्ही ते लग्नात भेट म्हणून देऊ शकता. लेस सिक्युअर राहील का किंवा ते पैसे सेफ राहतील का? हो, नक्की राहतील. कारण लेस हा जर तुम्ही गाठ व्यवस्थित बांधली असेल आणि जर ते एकदम खबरदारी घेतली असेल की ती अगदीच टाईट बांधली गेली आहे, तर नक्कीच तुम्ही लग्नामध्ये अशा टाईपचे एनवलप बनवून तुमचा स्पेशल टच देऊन एनवलप नक्की बनवू शकता. फक्त लग्नासाठी नाही तर आपल्याकडच्या प्रत्येक ओकेशनला, प्रत्येक समारंभाला अशा प्रकारचे पाकिटं दिली जातात आणि आपला कलेचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचे पाकिटं घरच्या घरी बनवू शकता. तुम्हाला आमचा ही व्हिडिओ कसा वाटला, ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. असाच एक ड्रॉइंग चॅनलही आमचं आहे, ज्यात आम्ही पोस्टर्स, वेगवेगळ्या ओकेशनचे ड्रॉइंग्स आम्ही शेअर करत असतो. तर त्याही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.